जो कोणी महापौर असेल त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये, उच्च शिक्षित असावा. की पुणे शहरात बकालीकरण होत चाललेलं आहे. महिलांसाठी स्वच्छतागृह खूप कमी प्रमाणात आहे. मातृभाषेला कशा पद्धतीने जास्त करून डिजिटलायझेशन करता येईल याच्याकडे आपण पुण्याची वाहतूक कोंडी या सगळ्यावरती त्यांनी व्यवस्थित तोडगा आणि व्यवस्थित काम करावं. पुणे महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि यासोबतच राज्यभरातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतर प्रत्येकालाच आता जी उत्सुकता आहे ती आपल्या शहराचा महापौर कोण होणार याची आणि आता याच पद्धतीने पुणे शहराचा सुद्धा महापौर कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. येत्या 22 तारखेला महापौर पदासाठीचा आरक्षणाची सोडत होणार आहे. याबाबत नगर विकास विभागाने एक पत्र जे आहे ते सुद्धा जारी केलं होतं आणि त्यानंतर आता पुणेकरांना काय वाटतं, आपला महापौर कसा असावा, पुणेकरांच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत, महापौराने नेमकी काय काय कामं केली पाहिजेत आणि एकूणच काय वाटतं पुणेकरांना आपल्या पुणे शहराच्या महापौरांबद्दल, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. पुण्याचा महापौर हा एक सर्वसामान्य लोकांमधून गेलेला, ज्याची जनतेशी नाळ आहे आणि त्याला सर्वसामान्यांच्या प्रश्नांची खरी जाण आहे, असा असायला पाहिजे. आता पुणे हे खूप वेगानं वाढणारं शहर आहे, तर पुढच्या 50 वर्षाचं विजन त्या महापौरकडे असणं गरजेचं आहे. पुण्यामध्ये ट्रॅफिकची खूप मोठी समस्या आहे, म्हणजे जागतिक दर्जावर ट्रॅफिकसाठी पुणे ओळखलं जातं. तर कुठेतरी वाहतुकीला शिस्त लागली पाहिजे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट झाली पाहिजे, याच्यासाठी त्या महापौरनं काम करणं गरजेचं आहे. आता तुम्ही पाहिलं तर मागील काही काळामध्ये राजकारणामध्ये जो गुन्हेगारांचा प्रवेश झालाय, गुन्हेगारी टोळ्या वाढल्यात, तर हा जो कोणी महापौर असेल त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असू नये, उच्च शिक्षित असावा व कुठेतरी ह्या पुण्यातल्या गुन्हेगारी टोळ्यांना त्यांना व्यसन घातली पाहिजे. पुन्हा पुण्यामध्ये पर्यावरणाचा पण मोठा प्रश्न आहे. नदी सुधार प्रकल्प आहे, पुन्हा अनेक पुण्यामध्ये टेकड्या आहेत, त्याची कुठेतरी नासधूस चालू आहे. तर कुठेतरी पुण्याचं पर्यावरण जपलं पाहिजे. पुण्याला एक सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे, तर कुठेतरी पुण्याचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा त्या महापौरनं जपला पाहिजे. पुणे शैक्षणिक राजधानी आहे, देश विदेशातून इथं लाखो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. कुठेतरी त्या अनुषंगानं देखील काम करणारा, पुण्याची ती ओळख, शैक्षणिक ओळख जपणारा, त्या अनुषंगानं काम करणारा असा महापौर असावा असं आम्हाला वाटतं. आणि त्यांनी कामं जर करायची झाली तर पहिलं तर हे कचरा व्यवस्थापन असेल, म्हणजे पुणे आपलं पाहिलं तर पुणे का होऊ शकत नाही सुंदर एक पुणे भारतामध्ये असेल किंवा ते जागतिक पातळीवर एक न्यूयॉर्क असेल, टोकियो असेल, लंडन असेल, ह्या पातळीवर पुणे शहर कसं जाईल असं विजन त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. मग ट्रॅफिकची समस्या असेल, पर्यावरणाची असेल, कचरा व्यवस्थापन असेल, पाणी पुरवठा, ह्या सगळ्या विषयावर काम करणारा, जनतेशी कायम संपर्कात असणारा महापौर असावा. जनतेनं जनसामान्यांचे प्रश्न सोडवणारा असावा. सध्या पुण्यामध्ये भयंकर प्रमाणात वृक्षतोड होत आहे, त्याला पण थोडी निर्बंध बसले पाहिजे. ट्रॅफिक समस्यांवरती काम करायला पाहिजे, खूप महत्वाची बाब. बरं, आधीचे जे महापौर होते तर त्यांनी अशी काही कामं केली आहेत का चांगली अशी कामं, त्याच्यामुळे आता महापौर जे होणार आहे त्यांच्याकडून कामं केली नक्कीच सांगता येतील अशी काही कामं आहेतच. नदी सुधार प्रकल्प त्यांनी उभा केलेला आहे, पण त्याचबरोबर आता महत्वाचे जे प्रश्न आहेत जे पुणे शहराला भेडसावत आहेत ते म्हणजे सुरक्षेचे. सामाजिक सुरक्षिततेला कुठे भंग पावता आले नाही, गुन्हेगारी प्रमाण कमी करता आलं पाहिजे, याच्यावरती त्यांनी थोडंफार काम करावं. आल्यानंतर महापौर हा सर्वात पहिल्यांदा शहराचा पहिला नागरिक आहे, त्याला शहरातल्या प्रत्येक व्यवस्थापनाचं प्राधान्यक्रम दिलं जातं. तर त्यांनी समन्वयाचं, म्हणजे सर्व नगरसेवकांना घेऊन वार्ड प्रभागांचा विकास कसा करता येईल याचं समन्वयाचं, त्याचबरोबर प्रशासनाला घेऊन काम करता येईल ह्याची एक जबाबदारी, मुख्य जबाबदारी महापौरांकडे असते. तर माझ्या मते महापौरांनी ते काम, तसा सक्षम महापौर आम्हाला पुणे शहराला मिळायला पाहिजे. एकीकडे काय होत आहे की पुणे शहराचं बकालीकरण होत चाललेलं आहे, की जे व्यवस्थापनाचा विषय बघायला गेला तर मोठी शहरींचं कोंडीकरण होत चाललेलं आहे. त्याचबरोबर शहर विकास ज्या मोठ्या प्रमाणात होत आहे पण त्याचं नियोजन होत नाहीये, तर त्याचं एक महत्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. तसंच अजून एक सांगायचं म्हणलं तर आरोग्यविषयीचे जे महत्वाचे प्रश्न आहेत, महिलांसाठी स्वच्छतागृह खूप कमी प्रमाणात आहेत, तर त्यांचं जास्त वाढवलं पाहिजे. कारण की ज्यावेळेस मोठमोठे कार्यक्रम होत असतात, गणपतीसारखा महोत्सव होत असतो, त्यावेळेस महिलांना स्वच्छतागृहांमध्ये जाण्यासाठी जागा नसते. खूप कमी प्रमाणात स्वच्छतागृह आहेत, तर त्याचं एक इको फ्रेंडली स्वच्छतागृहांची व्यवस्थापन करावं अशी अपेक्षा आहे. त्यांचे हॉस्टेलचे असतील, कॉलेजेसचे असतील, लायब्ररीचे असतील, भरपूर सारे प्रश्न आहेत. तर त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. कॉलेजेसचे असतील वगैरे
आणि इथली वाहतूक व्यवस्था कशी सुरळीत होईल, म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, कारण इथं जे शिक्षणासाठी मुलं येतात ते बऱ्यापैकी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करतात, तर त्याच्यासाठी त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. पुन्हा अनेक विद्यापीठं महत्वाची आहेत पुणे शहरामध्ये, मग कुठेतरी त्या महापौरांच्या विद्यापीठांना भेटी देऊन तिथं जे शिक्षण घेणारे तरुण आहेत त्यांच्यासाठी पण लक्ष दिलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे पुण्यामध्ये रोजगार क्षमता कशी निर्माण होईल, नवनवीन उद्योग कसे येतील आणि त्याच्यामधनं पुण्यातील तरुणांना रोजगार कसा मिळेल हे कुठेतरी त्यांनी पाहिलं पाहिजे असं आम्हाला तरुण वाटतं. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या ज्या घटना आहेत तर त्यावर कशा पद्धतीने भर घालू शकेल, कारण आपण बघतो की दिवसाला साधारण 4 ते 5 तरी केसेस अशा असतात की महिला अत्याचार असेल किंवा त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना वाढतात, तर त्याच्यावर महापौरांनी काय महापौरांनी जलद गतीने जसं की दामिनी पथक आहे, दामिनी पथकांची व्यवस्था करावी, जास्तीत जास्त पोलीस सुरक्षा व्यवस्था असावी. त्याचबरोबर वेगवेगळे महिलांच्यासाठी म्हणजे विशेष स्वयंसेवक संघटना काही उभ्या राहतील का, की जेणेकरून महिलांना तातडीने वकिलांची मदत होऊ शकते, कायदेशीर मदत करण्यासाठी त्यांना लवकर उपलब्ध होऊ शकतात. दामिनी पथकामुळे त्यांना सुरक्षा देता येईल. तसेच त्यांना स्वसंरक्षणाचे धडे काही देता येतील का, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये त्यांच्यासाठी समन्वयक समिती स्थापन करता येतील का, मोहल्ला कमिटींच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांसंबंधित जास्त काही जाणून घेता येईल का. तर नक्कीच महापौरांच्या हातात या गोष्टी आहेत की त्यांनी प्रभाग वाईज, मोहल्ला वाईज वेगवेगळे सेंटर्स उभे करून त्यांच्यासाठी तत्पर मदत योजना करावी. नुसती सुरक्षेसाठीच नाही तर त्यांना स्वयंसंरक्षणाचे धडे सुद्धा देण्यासाठीचे आयोजन करता येऊ शकतं. अजून एक मला असं बोलूशी वाटतंय की महानगरपालिकेच्या शाळा आहेत, त्या शाळांची दुरावस्था झालेली आहे. महानगरपालिकेचा मराठी सध्या खूप महत्वाचा विषय आहे, मराठी भाषेचा विषय आहे, तर त्याच्या निमित्ताने मातृभाषेला कशा पद्धतीने जास्त करून डिजिटलायझेशन करता येईल याच्याकडे आपण प्रयत्न करावे. त्याच्यामुळं पुण्याची एवढीच एक अपेक्षा आहे की पुण्याचे रस्ते, पुण्याची वाहतूक कोंडी या सगळ्यावरती त्यांनी व्यवस्थित तोडगा आणि व्यवस्थित काम करावं, एवढीच पुणेकरांची अपेक्षा आहे महापौर पदाकडून. आणि महापौर चांगला असावा, काम करणारा महापौर पुणेकरांना पाहिजे नाही. सर्वसामान्य जे लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचणारा, त्यांच्याशी संवाद साधणारा महापौर असावा का? हो, बरोबर आहे. त्यांच्यामध्ये त्यांनी काय करावं, जसं काय काय ठिकाणी आपण बघतो की ते दरबार वगैरे बसवतात बघा, बऱ्याच ठिकाणी आहे तसं असं काहीतरी महिन्याच्या एखाद्या तारखेला त्यांनी असं काहीतरी करावं की बाबा त्याच्यात, किंवा एखादी वेबसाईट करावं की पुण्याचे समस्या त्यांनी त्याच्यावरती अपलोड करून आणि त्यांनी पुणेकरांच्यासाठी तसं काम करावं. आणि पुण्यातल्या लोकांच्या समस्या मेन काय आहे ते लोकांमध्ये जाऊन समजून घ्यावं, कारण की तिथं बसून तर कळत नाही, जेव्हा तुम्ही लोकांमध्ये फिरता तेव्हाच तुम्हाला समस्या कळतील पुणेकरांच्या. नक्कीच. तर पुण्याचा महापौर जो आहे तर त्याने लोकांमध्ये जावं, त्यांच्या काय समस्या आहेत त्या पाहाव्या आणि त्यांच्यामध्ये जाऊन ह्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा पुण्याचा महापौर असावा, असं सुद्धा काही पुणेकरांनी आपल्याला सांगितलेलं पाहायला मिळालं.